आज आपण एक बटन दाबलंय, मला आकडेवारी दिली आहे, 2,30,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात 17,200 कोटी रुपये जमा केले. 17,200 कोटी रुपये. आता आपण बटन दाबलंय, त्याच्यात उरलेल्या लोकांच्या खात्यात पैसे जातील, कोणी राहतील त्यांनाही पैसे मिळतील. काळजी करू नका. लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच ऐकलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 17,000 कोटी लाडक्या बहिणीच्या बँकेमध्ये आता टाकले आहेत. फेब्रुवारीचा 8वा हप्ता सोडण्यामध्ये उशीर झाल्याने फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि मार्चचा 9वा हप्ता दोन्ही एकत्र देण्याचा निर्णय आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता घेतलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आज डबल हप्ता येणार आहे. आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून डीबीटीचे बटन आता दाबले आहे. तुम्ही आत्ताच ऐकलाय लाडक्या बहिणींनो. त्यामुळे आज लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आता फेब्रुवारीचा आता आणि बघा फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि मार्चचा 9वा हप्ता बघा दोन्ही हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार असल्याची मोठी माहिती आत्ताच समोर आलेली आहे. तर बघा त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आता तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये येणार आहेत. आत्ताच डीबीटीचे बटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री म्हणजे तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दाबले आहे. 10 मिनिटापूर्वीच डीबीटीचे बटन दाबून आल्यानंतर 17,000 कोटीच्या वरती लाडक्या बहिणींचा जो निधी आहे तर तो मंजूर करण्यात आता आला आहे, बँकेमध्ये पाठवण्यात आला आहे, असं माहिती आता आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे. लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीचा 8वा हप्ता जर तो होता तर तो आता येण्यामध्ये उशीर येण्याचं महत्त्वाचं कारण आता समोर आलंय. ते कारण म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जी तुमच्या अर्जांची छाननी सुरू होती तर ती छाननी व्हायला वेळ लागला. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे लवकर येऊ शकले नाहीत. फेब्रुवारी तर आता संपत आलाय. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला माहित आहे फेब्रुवारी संपल्यातच जमा आहे, तर आता मार्च महिना सुरू होत आहे. त्यामुळे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्र देण्याचा आता निर्णय घेतला आहे. अखेर डीबीटीचे बटन दाबल्याने राज्यातील महत्त्वाच्या बँकांमध्ये आणि काही ठराविक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींनो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज 8वा हप्ता आणि 9वा हप्ता येणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तसेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जो आज डबल हप्ता मिळणार आहे तर तो स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सोडला आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या बहिणींनो. तर बघा, खूप मोठी आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणींसाठी आली आहे. लाडक्या बहिणींना 8वा हप्ता मिळवण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली. खूप प्रतीक्षा केल्यानंतर त्यांनी खूप वाट सुद्धा बघितल्या. तर आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल अशी लाडक्या बहिणी वाट बघत होत्या. परंतु अखेर आज सोन्याचा दिवस तुमच्यासाठी उघडला आहे. तुम्हाला आता 8वा हप्ता आणि 9वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाला आहे. पूर्ण फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी आमच्या बँक खात्यामध्ये 8वा हप्ता आला नाही. आता फेब्रुवारी महिना संपत सुद्धा आला तर महिन्याचा हप्ता आमच्या खात्यामध्ये येणार तरी कधी? निवडणुकीपूर्वी तर तुम्ही मोठमोठी आश्वासने महायुती सरकारने दिली, मात्र आता छाननी प्रक्रिया लावून लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटा सरकारने लावलाय असं अनेक महिला आता बोलू लागले आहेत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता आहे तर तो बघा अजूनही खात्यात जमा झाला नाही. म्हणून लाडक्या बहिणींनी तसेच विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर आता महायुती सरकारने आजच एक मोठा निर्णय घेतला आहे. नुकतेच पुढे आले आहे बघा, हा निर्णय घेतल्याचा नुकतेच आता मीडियाच्या समोर आले आहे. तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता म्हणजेच तुम्हाला 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता तुम्हाला एकत्र देण्याचा निर्णय स्वतः
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आहे अशी मोठी अपडेट आता समोर आली आहे। बघा, सोबतच लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तर तो देताना उशीर का झाला यामागील कारण देखील महिला व बाल विकास विभागाने आता दिले आहे। त्यामुळे महिला वर्गामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी पसरल्याने महिला वर्गामध्ये मोठा आनंद आता मिळू लागला आहे। लाडक्या बहिणींनो, सध्या सुरू असलेली जी छाननी प्रक्रिया आहे किंवा अर्ज पडताळणी प्रक्रिया ही लांबवल्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देताना थोडा उशीर झालाय अशी स्पष्टपणे कबुली महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आता दिली आहे। सोबतच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबरोबरच मार्च महिन्याचा जो आता नवा हप्ता आहे तर तो सुद्धा आता तुम्हाला आजच मिळणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। अशी मोठी माहिती मीडिया रिपोर्टनुसार आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 1500 अधिक 1500 असे एकूण 3000 रुपये जमा होणार असल्याची मोठी माहिती आत्ताच ही अपडेट आता पुढे आली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज असली तरी अनेक लाडक्या बहिणी मात्र आता या निर्णयावर नाराज सुद्धा झाले आहेत। कारण अनेक महिलांना पैशांची म्हणजे 8व्या हप्ता जो फेब्रुवारीचा आहे तर त्या पैशांची अर्जंट गरज होती, तेव्हा आमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार याचीच प्रतीक्षा राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणी करत होत्या। त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, बहिणींनो मला माफ करा, फेब्रुवारीचा 8वा हप्ता येण्यामध्ये थोडा उशीर झाला, त्याचं कारण म्हणजे तुमच्या अर्जांची छाननी आता सुरू केलेली होती, त्यामुळे आता तुम्ही नाराज आहात। त्यामुळे तुम्हाला खुश करण्यासाठी आज आम्ही फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि मार्चचा 9वा हप्ता एकत्र देण्याची सूचना सर्व अधिकाऱ्यांना केली आहे। त्यामुळे आजच तुमच्या महत्त्वाच्या बँकामध्ये आणि महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींनो। पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की तुमच्या खात्यामध्ये आता किती पैसे येणार आहेत। तर बघा, हे दोन्ही हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये कधी येणार आणि सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार, पैसे वर्ग केले जाणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये केले जाणार आहेत, खात्यामध्ये कोणत्या पैसे येणार आहेत याची माहिती तुम्हाला लगेच सांगतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची एक लेटेस्ट अपडेट अशी आली आहे की या योजनेचा फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी या वितरणासाठी टोटल आता अर्थ विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला 17,000 कोटी रुपयांचा निधी आता वर्ग करण्यात आज आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे। पैशांच्या वितरणास इतका उशीर का झाला यामागची कारणे म्हणजे बघा, कारणे काय आहेत बघा। ही कारणे सुद्धा आता महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे। योजनेतील अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांची पडताळणी राज्य सरकारने सुरू केली होती आणि पडताळणी अंतर्गत आतापर्यंत या योजनेतून निकषात न बसणाऱ्या 9 लाख महिलांना वगळण्यात आले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता यामध्ये आहे का नाही हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे। जानेवारी महिन्याच्या तुलनेमध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता आणखीच कमी महिलांना मिळणार आहे, म्हणजे अनेक महिला यामधून वगळल्या देखील जाणार आहेत। 8वा हप्ता वर्ग करण्याकरिता कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे ते जिल्हे आपण लगेच या ठिकाणी जाणून घेऊया। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज ज्या जिल्ह्यामध्ये डबल हप्ता मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगत आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, आता या जिल्ह्यांच्या यादीमधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती, तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, चौथा जिल्हा आहे तो म्हणजे जालना, 5वा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी, 6वा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग, 7वा जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई उपनगर, 8वा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड, 9वा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली, त्यानंतर 10वा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया, 11वा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा आणि ही यादी आहे बघा। या यादीतील शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी। तसेच ज्या लाडक्या बहिणींना बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला बँका ठरवलेत त्या बँकाला प्राधान्य कोणत्या देण्यात येणार आहे बघा। यामधील सर्वात पहिली बँक आहे ती म्हणजे HDFC बँक, दुसऱ्या क्रमांकावर बँक आहे ती म्हणजे इंडस बँक, तिसऱ्या क्रमांकावर बँक आहे ती म्हणजे IDBI बँक, चौथ्या क्रमांकावर जी बँक आहे ती म्हणजे युनियन बँक, 5व्या क्रमांकावर बँक आहे ती म्हणजे पंजाब नॅशनल बँकेचा क्रमांक या ठिकाणी लागलेला आहे। 6व्या क्रमांकावर जी बँक आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 7व्या क्रमांकावर बँक आहे ती म्हणजे येस बँक, 8व्या क्रमांकावर बँक आहे म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक,
9व्या क्रमांकावर बँक आहे म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक, 10व्या क्रमांकावर बँक आहे ती म्हणजे ICICI बँक, या बँकेचा समावेश आहे। जर या 12 जिल्ह्यापैकी एकाही जिल्ह्याचे बघा तुम्ही रहिवासी असाल तर आणि या 10 बँका सांगितलेत, या 10 बँकेमध्ये जर तुम्ही खाते खोलून ठेवले असेल तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता पैसे येणार आहेत आणि ते बँक अकाउंट बघा तुमच्या बँकेचं अकाउंट तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही जोडलेलं असेल तर तुमच्याकरता ही मोठी आता खुश खबर पुढे आलेली आहे। तुमच्या खात्यामध्ये सर्वप्रथम योजनेचा 8वा हप्ता वर्ग केला जाणार आहे। तसेच सध्या तरी 1500 रुपयांचाच हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे बघा, कारण यामध्ये सांगितलंय की आता तुम्हाला महत्त्वाचं आहे बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा। अनेक महिलांना आशा होती की आता तुम्हाला 2100 रुपयांचा हप्ता मिळणार, परंतु हा हप्ता मिळण्याकरिता आता एप्रिल महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे। कारण बघा याचं समोर आलंय, तसेच निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असल्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या बघा ही संख्या दिवसेंदिवस कमी होत असे चिन्ह आता दिसत आहेत। लाडक्या बहिणींनो आता ही चिन्ह कमी होत असल्याचे दिसत आहे, कारण डिसेंबर महिन्यामध्ये 2,46,00,000 महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये 1500 रुपये वर्ग करण्यात आले होते। त्यानंतर जानेवारी महिन्याचा विचार केला असता या महिन्यामध्ये 2,41,00,000 महिलांना 1500 रुपये देण्यात आले होते, म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये 5 लाख महिलांची संख्या घटली आहे। तर विविध निकष लावून माहिती सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे। आता त्यातल्या त्यात जर विचार केला 21 रुपयांचा जो तुम्हाला निधी मिळणार आहे तर बघा तर त्यामुळे राज्याच्या आणखीन भार पडणार आहे, म्हणजे राज्याची जी निधी आहे तर त्यावर आणखी भार पडणार आहे। त्यामुळे एकूणच जर परिस्थिती जर तुम्ही बघितली तर महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कर्जाचा आणि कराचा बोजा हा सरकार नक्कीच वाढवताना दिसतंय। नक्कीच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतंय। तसेच एक धक्कादायक अपडेट देखील समोर येत आहे, आणखी 4 लाख महिला या योजनेमधून वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।